आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। 29 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे। 253 तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 93,67,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा। भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। तिन्ही योजनांची मिळून 7,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। शेतकरी बांधवांनो, आज अतिशय महत्त्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसंबंधात ही बातमी असून आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। आता या 7,000 रुपयांमध्ये पीएमचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्यासोबतच 3,000 रुपयांचं भाऊबीजचं गिफ्ट सुद्धा तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणत्या बँकांमध्ये रक्कम जमा होईल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रक्कम वाटप होणार आहे, या संबंधीची डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा निधी जारी केलेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधीचं वाटप होणार आहे याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या राज्यातील शेतकरी मित्रांनो, पीएम आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता तुमच्या खात्यावर 7,000 रुपयाची मदत जमा होणार आहे। राज्य शासनाने हा निधी जाहीर करून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक दिलासा दिला। आता या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा, पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजना या सगळ्यांचा एकत्रित हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सरकणार आहे। दिवाळीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की त्यांच्या खात्यामध्ये योजनांचे पैसे आले नाही, परंतु आता सरकारकडून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, परंतु शासनाने काही पात्रता निकष अटी निश्चित केलेल्या आहेत। तुम्ही जर त्या पूर्ण केल्यात तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल। आता या अटी कोणत्या आहेत याची आपण डिटेलमध्ये पुढे माहिती घेणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेअंतर्गत सध्या फक्त काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येच रक्कम जमा केली जाईल। यासाठी शासनाने ठराविक पात्रता निकष जारी केले। आता रक्कम किती जमा होणार आहे तर टोटल 7,000 रुपये। पीक विमा, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसंबंधात अतिशय महत्त्वाची माहिती। या दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये आणि भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून 3,000 रुपयांचं स्पेशल गिफ्ट तुमच्या अकाउंटमध्ये आता तात्काळ जमा होणार आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांसाठी हा दिलासा आहे। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर ते लगेच काढून घ्या, कारण ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना सरकार कोणतीही मदत करणार नाही। त्यांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। शासनाने शेतकऱ्यांसाठी मार्ग मोकळा केला, त्यामुळे असे शेतकरी ज्यांच्याजवळ फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला। अशा पात्र शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ भेटणार आहे, पण त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट काम ते म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे। जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्ही रक्कम विसरून जा, तुमच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही आणि तुम्हाला कोणताही आर्थिक दिलासा भेटणार नाही। त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावी की त्यांच्याजवळ फार्मर आयडी कार्ड आहे आणि त्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 7,000 रुपयांचा निधी जमा करण्याचं ठरवलं। यासंबंधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची बैठक घेतली। बैठकीला सगळं मंत्रिमंडळ हजर होतं। त्यावेळेस त्यांनी उपस्थित असलेले आपले कृषी मंत्री यांना कडक शब्दात आदेश दिले की तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर सगळ्या योजनांचे एकूण 7,000 रुपये तात्काळ जमा करा। दिवाळीला सरकारने वचन दिलं होतं की शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचे पैसे मिळतील, पीक विमा सुद्धा भेटेल, पण काही तांत्रिक कारणांमुळे आणि मधातच आलेल्या बँकांच्या सुट्ट्यांमुळे ही गोष्ट आता शक्य झाली नाही। परंतु आता तुम्ही टेन्शन घ्यायचं कारण नाही,
आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे की आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि सरकारकडून भाऊबीजेचं स्पेशल गिफ्ट म्हणून 7,000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे. जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल, जर तुम्ही सरकारच्या सगळ्या अटी पूर्ण केलेल्या असतील तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यावर रक्कम 100% येणार आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न की कोणत्या बँकांमध्ये रक्कम जमा होणार आहे त्या संबंधीची माहिती सुद्धा सरकारने दिली. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दात सांगितलं की आपल्या राज्यात कोट्यवधी शेतकरी आहेत. सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एका दिवसात रक्कम जमा करणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल. आजपासून पहिला टप्पा सुरू होत आहे. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून रकमेचं वाटप केलं जाणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा शासनाकडून आलेली आहे. सरकारने 11 अतिशय महत्त्वाच्या बँकांची निवड निधी वाटपासाठी केलेली आहे. तर त्या 11 बँका कोणत्या? जर तुमचं खातं या 11 पैकी एकाही बँकेमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यावर रक्कम नक्की जमा होईल. चला तर मग शेतकरी बांधवांनो, आपण या 11 बँकांबद्दलची डिटेल माहिती घेऊ. या 11 कोणत्या बँका आहेत आणि त्यासोबत 6 कोणत्या खाजगी बँका आहेत ज्यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी आपण सरकारी बँकांबद्दलची माहिती घेऊ. या सरकारी बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो भारतीय स्टेट बँकेचा, म्हणजे आपली स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक. त्याच्यानंतर नंबर लागतो पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा. 4थ्या क्रमांकावर आहे कॅनरा बँक. त्याच्यानंतर आहे इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, ICICI बँक. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सगळ्यात शेवटी जी बँक आहे ती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सरकारकडून आलेली ही अधिकृत यादी आहे. तुमचं खातं जर या बँकांपैकी एकाही बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा होईल. तुम्हाला सगळीच रक्कम मिळेल. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते तुमच्या खात्यात येतील. 21वा हप्ता आणि 8वा हप्ता हा 100% जमा होईल. त्यासोबत जर तुम्ही पीक विमा योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पीक विमा योजनेची रक्कम सुद्धा मिळेल. आणि त्यासोबत अतिशय आनंदाची गोष्ट ती म्हणजे सरकारकडून भाऊबीजेनिमित्त तुम्हाला गिफ्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने 7,000 रुपये तुमच्या बँकेमध्ये आता सरकणार आहेत. त्यामुळे आता तुमच्यासाठी आनंदाचा दिवस पुढे आला आहे. तर आता आपण पाहिलं की कोणत्या सरकारी बँकांमध्ये निधी थेट जमा होईल. आता त्याच्यानंतर 6 बँकांचा नंबर लागतो. अशा 6 बँका ज्या प्रायव्हेट बँका आहेत. आता या प्रायव्हेट बँकांची सुद्धा सरकारकडून निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 11 सरकारी बँका आणि 6 प्रायव्हेट बँका सरकारकडून निवडण्यात आल्या. आपण आता 11 सरकारी बँकांची माहिती पाहिली. आता या 6 बँका कोणत्या आहेत याची माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पहिली बँक जी आहे ती आहे HDFC बँक. त्याच्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि सगळ्यात शेवटची जी 6वी बँक आहे ती आहे येस बँक. अशा पद्धतीने 11 सरकारी बँका आणि 6 प्रायव्हेट बँकांची निवड सरकारकडून करण्यात आली. आपल्या मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की या 11 सरकारी बँका आणि 6 प्रायव्हेट बँकांमध्ये तातडीने तुम्ही निधी जमा करा. त्यामुळे आजपासून निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अक्षरशः काही शेतकऱ्यांना निधी वाटपाचा मेसेज सुद्धा आलेला असेल. ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर हा बँक अकाउंट सोबत लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेकडून मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्यासमोर अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सरकारने 11 बँका आणि त्यासोबत 6 प्रायव्हेट बँकांची निवड केली, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती सुद्धा आपल्याला शासनाकडून देण्यात आली आहे. तर त्याबद्दलची माहिती सुद्धा आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. पहिल्या जिल्ह्याचा विचार केला तर तो आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात आहे. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावर 7,000 रुपये 100% जमा होतील. सरकारने अक्षरशः 1200 कोटी म्हणजे 12 अब्ज रुपयांचा निधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी दिलेला आहे. राज्य शासनाने स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळा निधी हा डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत भेटेल. आता जर आपण पाहिलं तर खात्यावर थेट रक्कम जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. यासाठी शासन दिवसरात्र कष्ट घेत आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या बीड जिल्ह्याचा. बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. बीडमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे
तेथील शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस भेटणार आहे. शासनाने स्पष्ट शब्दात ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यासोबत भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून 7,000 रुपये प्रति शेतकरी थेट खात्यात जमा करण्यात येतील. आता बीड जिल्ह्यासाठी सरकारने 3500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. जर तुम्ही बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर हा लाभ थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर नंबर लागतो आपल्या जालना जिल्ह्याचा. जालना जिल्हा हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर 7,000 रुपये जमा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यासाठी सरकारने 850 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि हा सगळा निधी आता शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला 100% आर्थिक दिलासा भेटेल. त्याच्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. आता या जिल्ह्यासाठी सरकारने 750 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करण्याचं ठरवलं आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 7,000 रुपये जमा करण्यात येतील. त्यासोबत आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यासाठी सरकारने 800 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यासाठी 950 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 450 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित करायचं ठरवलं आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, अमरावती, नागपूर आणि रत्नागिरी या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 100% 7,000 रुपये जमा होतील, अशी माहिती शासनाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आता खरंच गोड झालेली आहे, कारण कोट्यवधी रुपयांचा निधी आता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. सरकारने अक्षरशः कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून तो तातडीने आजपासून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. परंतु ही जी रक्कम जमा होणार आहे ती 3 टप्प्यांमध्ये होईल. पहिल्या टप्प्यातील सगळे जिल्हे आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या कोणत्याही जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यातील असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात येईल. त्याच्यानंतर नंबर लागतो रायगड जिल्ह्याचा. रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचं ठरवण्यात आलं आणि या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 7,000 रुपये थेट जमा होणार आहेत. बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 320 कोटी रुपयांचं पॅकेज तयार केलेलं आहे आणि या पॅकेजच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 7,000 रुपये जमा करण्यात येतील. त्याच्यानंतर आहे आपला विदर्भातला अकोला जिल्हा. त्याच्यानंतर आहे विदर्भातला यवतमाळ आणि विदर्भातलाच चंद्रपूर जिल्हा. अकोला जिल्ह्यासाठी 280 कोटी रुपये, यवतमाळ जिल्ह्यासाठी 250 कोटी रुपये, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 300 कोटी रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अक्षरशः दिवाळी गोड झाली. या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच समाधान भेटलं असेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीनपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही निश्चिंत व्हा. तुमच्या खात्यात 7,000 रुपये 100% जमा होतील, अशी माहिती सरकारकडून अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. या 12 जिल्ह्यापैकी सगळ्या जिल्ह्यांना सरकारने प्रचंड मोठी रक्कम हस्तांतरित केलेली आहे. आता ही रक्कम 100% पहिल्या टप्प्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. आता प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला किती रक्कम सरकारकडून देण्यात आली याच्याबद्दलची आपण डिटेल माहिती पाहिली. नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर अक्षरशः गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्हाला 3,000 रुपये देण्यात येतील. अशा पद्धतीने 7,000 रुपयांचा निधी सुद्धा तुम्हाला भेटेल. त्यामुळे आता तुम्ही कोणतीही काळजी करू नका. दिवाळी जरी निघून गेलेली असली तरी सरकार दिलेलं वचन पाळणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी आधी 100% गॅरंटी दिली होती की पात्र शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू. तर अशा पद्धतीने 7,000 रुपये जमा करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करायचं ठरवलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारने अक्षरशः कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तयार करून ठेवलं आहे आणि ते बँकांमध्ये जमा सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी दिवाळी अक्षरशः गोड झालेली आहे. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या योजनांचे अपडेट वेळोवेळी भेटत राहतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.